की आज आम्ही तृप्त का नाहीत, आज आम्ही समाधानी का नाहीत, आज आम्ही आशीर्वादित का नाहीत, आज आमचं जीवन सार्थक का घडलं नाही, आज आम्ही तृप्त का नाहीत, आज आम्ही लक्की आणि भाग्यशाली आणि आम्हाला धन्यता का मिळत नाही. याचं कारण परमेश्वर एक नवीन गोष्टीतून, नवीन मार्गदर्शनामधून, नवीन वचनाच्या माध्यमातून, संदेश त्याच्या ग्रंथातून तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. तो म्हणत आहे की तुम्ही खातात, तुम्ही पितात, तुम्ही राहतात, तुम्ही एन्जॉय करीत आहात, तुम्ही सगळ्या काही गोष्टी करीत आहात, परंतु तुम्ही तृप्त आहात का? दुसरा मुद्दा, अनेक लोकांना समाधान नाही, आशीर्वाद नाही, तृप्तता नाही, लक्की नाही, भाग्यशाली नाही, त्याबरोबर अनेक लोकांना खावयास देखील मिळत नाही. बरं, काही कॅटेगरी अशी की ज्यांना खावयास मिळतं ते तृप्त होत नाही, काही साठवायला पाहतात त्यांचं साठवलं जात नाही. कारण काय आहे? कारण त्याच्या पाठीमागे जर आम्ही पाहिलं तर आम्ही हे नक्की विचारलं पाहिजे की परमेश्वरला नेमकं काय हवंय. परमेश्वरला काय हवंय म्हणजे आम्हाला तृप्तता मिळेल. आज आमच्याकडे आहे, आम्ही खातो, पितो, राहतो, उठतो, बसतो, कामकाज करतो, सगळ्या काही गोष्टी करतो, तरी आमच्या जीवनामध्ये समाधान नाही, तरी आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, तरी आम्ही तृप्त नाही, तरी आम्ही भाग्यशाली लक्की नाही. असं का? तर त्याच्या अगोदर मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 6 पासून जर आम्ही काही गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ. तो मिखा त्या ठिकाणी म्हणत आहे परमेश्वरला नेमकं काय हवं आहे, म्हणजे आम्ही काय घेऊन त्याच्या पुढे जायला पाहिजे. जसे की आम्ही पाहतो की एखाद्याचा वाढदिवस वगैरे जर असेल तर आम्ही त्याला वाढदिवसाची गिफ्ट घेऊन जातो. एखादा लग्न सोहळा असेल तर त्यामध्ये लग्नाचा आहेर घेऊन जातो. एखादा विशिष्ट असा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला शोभेल अशा गोष्टी आम्ही एक भेट म्हणून घेऊन जातो, जेणेकरून आमचं त्याच्यावर प्रेम आहे किंवा आमची आणि त्याचे चांगल्या प्रकारचे संबंध आहे. केवळ त्या भेटीवरून नाही, परंतु प्रत्यक्ष आम्ही काही ना काही भेट घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारे मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, काय आणू नेमकं, परत पार देवासमोर नमस्कार कसा घालू, खाली झोपून घालू का लोळून घालू, का असं जय ख्रिस्त करू, का प्रेज द लॉर्ड करू, का हालेलुया करू, का जय मसीकी करू, नेमकं काय करू, कसं करू. पुढे तो लिहित आहे की आणखीन होम बली आणू, एका वर्षाची वास्त्र घेऊन त्याच पुढे येऊ का, असं वचन लिहित आहे. मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 6 मध्ये लिहिलेलं आहे, मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ म्हणजे मी तृप्त होईल, मी समाधानी होईल, मी आशीर्वादित होईल, माझं जीवनाचं सार्थक घडेल, मी तृप्त ठरेल, मी लक्की आणि भाग्यशाली ठरेल, मला धन्यता मिळेल. असं काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ. कारण आजकाल आम्हाला सांगितलेले परमेश्वराला जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मिळकतीचा 10वा भाग द्या, बस. हे आम्हाला पक्क समजलेले. अनेक लोक आहेत की परमेश्वराने तुम्हाला समाधान, आशीर्वाद, तृप्तता, सार्थकता, निरोगी आणि तुमच्या जीवनात जर भरभराटी, सुख, ऐश्वर्यात राहावं असेल तर तुम्ही तुमचा दशमांश द्या, तुम्ही तुमचं अर्पण आणा, तुम्ही तुमचं दान आणा, तुम्ही काहीतरी परमेश्वरला द्या. मग द्या तर नेमकं काय द्या हाच प्रश्न इथे पण आहे. परमेश्वरला काय हवं आहे, आम्ही काय दिलं आहे, आम्ही काय देत आहोत आणि आम्ही काय देण्याचा प्लॅन केलेला आहे, यावर आमचं समाधान, आशीर्वाद आणि तृप्तता अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही 14व्या क्रमांकाचं ज्यावेळेस वचन वाचलं त्यामध्ये लिहिलंय की तू खाशील पण तृप्त होणार नाहीस. आज आमच्याकडे खाण्यासाठी आहे परंतु आम्ही तृप्त नाही. जगातल्या गोष्टी खात असताना देखील आम्ही जैविक पद्धतीने तृप्त नाहीत. आणि आत्मिक गोष्टी आम्हाला जे देवाच्या सेवकाकडून मिळतात त्याबद्दल पण आम्हाला तृप्तता नाही हो. जर तृप्तता असती तर हे चर्च ते चर्च, ही मिनिस्ट्री ती मिनिस्ट्री, ही संस्था ती संस्था, हा सेवक तो सेवक, हा प्रॉफिट तो प्रॉफिट, तो भविष्यवक्ता हा भविष्यवक्ता, हे लोकांनी केलंच नाही, करणार पण नाही. पण का करतात त्याचं कारण आहे हे तृप्तच होत नाही हो. कुठं तृप्ती मिळेल त्या शोधामध्ये आज मनुष्य आहे. या ठिकाणी मिखाच्या ग्रंथामध्ये तो 5व्या अध्याय आणि 6व्या अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हणता मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, काय आणू नेमकं, दान आणू का, दशमांश आणू का, देणगी आणू का,
आणखीन काय कार बंगला गाड्या घोड्या माणसं मंडप मोठी मिनिस्ट्री नेमकं काय घेऊन येऊ? मोठा गोतावळा मोठं नातवंड मोठं नेटवर्क मोठं नावलौकिक मोठं दान धर्म किंवा आणखीन तो पुढे म्हणत आहे का एका वर्षाची वासरं घेऊन त्याच पुढे येऊ? काय काय घेऊन येऊ नेमकं? आणि आतापर्यंत आम्ही काय घेऊन आलोत? आम्ही समाधानी आहोत का? आम्ही आशीर्वादित आहोत का? आम्ही तृप्त आहोत का? आम्ही लक्की आणि भाग्यशाली आहोत का? जर नाही तर त्याचं कारण काय? कारण या ठिकाणी तो सांगत आहे की मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? मग आज आमचा प्रश्न आहे, आम्ही आतापर्यंत जसा ख्रिस्त आम्हाला समजलाय, जसं आम्ही ख्रिस्ती मर्म समजून घेतले, जसं आम्ही ख्रिस्ती जीवनाचा स्वीकार केला, जसं आम्हाला सत्य समजले, जशा खऱ्या देवाशी आमची ओळख झाली, तर आम्ही आतापर्यंत परमेश्वरासमोर कसं आलो? काय घेऊन आलो? आतापर्यंत एक तर आम्ही समस्या आणल्या, चिंता आणल्या, काळज्या आणल्या, टेन्शन आणलं, ताण आणला, दबाव आणला, आमचे आजार, आमचे विकार, आमचे पाप, आमचं शाप, आमचं गृहीतपण, आमचं कमजोरीपणा, आमचं भिकारीपण, आमचं सगळं अर्धवटपण, आमचं कामातून गेलेलं जीवनच घेऊन आलो तर मी आतापर्यंत. मग याच्या बदल्यामध्ये परमेश्वरला काय दिलं? आतापर्यंत आम्हाला सुरक्षित ठेवलं. मग प्रत्येक समाला आम्ही परमेश्वरासमोर येऊन तेच घेऊन यायचं का? आज जर दररोज आम्ही एकच भाजी 8 दिवस सारखी तीच खातोत का? त्याने आम्हाला तृप्ती होईल का? चैन वाटेल का? समाधान वाटेल का? मग जगिक गोष्टी जर आम्हाला बदलून टेस्टेड एक रंगीत संगीत किंवा सौंदर्यवान मूल्यवान बहुमान किंवा स्वादिष्ट जर हवे आहेत किंवा फॅशनेबल हवे आहेत, तर मग परमेश्वरासमोर येऊन 4 पिढ्याच घेऊन आम्ही कायमस्वरूपी परमेश्वरासमोर येतो. त्याच गोष्टी, त्याच प्रार्थना, त्याच चिंता, त्याच काळज्या, तीच दगदग, तोच आशीर्वाद, त्याच सगळ्या काही गोष्टी. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परत देवासमोर नमस्कार कसा घालू? प्रेज द लॉर्ड म्हणजे नमस्कार झाला का? नमस्कार, जय मसीह की, हालेलुया, जय ख्रिस्त, जय भीम, सलाम अलैकुम, पलिकून इकडून तिकडून पलिकून कुडून आणि नेमकं घातला तर कसा घालू? नमस्कार कसा घालू? या ठिकाणी वचन लिहिले, परमेश्वराला काय हवा आहे? मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परत देवासमोर नमस्कार कसा घालू? झोपून घालू का लोटंगण घेऊन घालू का हातात हात घालून कसं घालू? आज अजून लोकांना नमस्कार समजला नाही, अजून जय ख्रिस्त समजला नाही, अजून प्रेज द लॉर्ड समजला नाही, अजून हालेलुया समजला नाही, अजून जय भीमही समजला नाही, आणि अजून कोणते प्रकार असतील ना एकमेकाला हस्तलोंदन करण्याचे, नमस्काराचे प्रकार समजलेच नाही. नतमस्तक होणं, नम्र होणं, लीन होणं, प्रेमळ होणं, दयाळू होणं, आदरयुक्त आदर करणं, क्षमा करणं, ह्या सगळ्या गोष्टी या नमस्कारामध्ये इथं, ह्या सगळ्या गोष्टी जय ख्रिस्त मध्ये इथं, ह्या सगळ्या गोष्टी प्रेज द लॉर्ड हालेलुया मध्ये इथं, ह्या सगळ्या गोष्टी जय भीम नमस्कार सलाम इकडून तिकडून त्याच्यामध्ये इथं. नुसतं ते शब्द नाही, त्या शब्दामध्ये कृती आणि आचरण आहे. जोपर्यंत शब्दामधलं कृती आणि आचरण आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्या शब्दाला वजन येत नाही, त्या शब्दाला सामर्थ्य येत नाही, त्या शब्दाला फळ येत नाही, त्या शब्दामधून आमची उन्नती होत नाही किंवा त्या शब्दाच्या माध्यमातून आम्हाला समाधान मिळत नाही, आशीर्वाद मिळत नाही, तृप्तता मिळत नाही. एक्झाम्पल, एखाद्याचं ना आपलं वाकडे मोकार तो भेटलाय म्हणून आपण नमस्कार घालायचा. मोकार अंतकरणात त्याच्याविषयी कळकळ नाही, आदर नाही, प्रेम नाही, सन्मान नाही, भावना नाही, दयाळूपणा नाही, आमच्या मनामध्ये ईर्ष्या, हेवा देवा, कलह, कपट, राग, द्वेष, आणि आपण वरून त्याला म्हणायचं प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, हालेलुया. तुम्हाला वाटेल का तुम्ही समाधानी असाल? अहो, प्रेज द लॉर्ड घातलं तरी आतून समाधान नसतं. प्रेज द लॉर्ड घातलं तरी ते अर्थ, त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड म्हणजे देवाचा गौरव असो, ईश्वराची स्तुती असो, निर्माणकर्त्याला महिमा सन्मान आदर असो,
परंतु तो केव्हा स्वीकारतो ज्या वेळेस त्याचे गुण आमच्यामध्ये असतील, किंवा आम्ही त्या कोणत्या भावनेने तो शब्द उच्चार केलेला आहे त्यावर डिपेंड आहे आमचं समाधान. आम्ही या सगळ्या गोष्टी करतो, परंतु आम्ही लीन, नम्र, नतमस्तक, आदर, सन्मान ह्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत का? मग काय घेऊन येतो आम्ही भेटले इतकं काय मस्त मोठ्या आवाजात म्हणतो, नमस्कार घालतो एकमेकाला, पण त्या नमस्कारामध्ये देवाचं गौरव आहे का? त्या नमस्कारामध्ये ते प्रेम आहे का? त्या नमस्कारामध्ये ती दयाळूपणा आहे का? त्या नमस्कारामध्ये एकमेकावर केलेली कृपा आहे का? त्या नमस्कारामध्ये एकमेकाचा आदर आहे का? खरोखर अंतःकरणापासून, मनापासून, हृदयापासून, परमेश्वरापासून, आत्म्यापासून ह्या गोष्टीवर डिपेंड आहे आमचं समाधान. ह्या गोष्टीवर डिपेंड आहे आमचा आशीर्वाद. ह्या गोष्टीवर डिपेंड आहे आमची तृप्ती. आणि म्हणून तो पुढे लिहित आहे की आणखीन 1 वर्षाची वासरे त्याच पुढे घेऊन येऊ काय? प्रश्न विचारलाय. पुढे तो लिहित आहे, हजारो येडके तेलाच्या 10,000 नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल का? एवढं सगळं वाहिल्यावर संतोष होईल का? आता 1000 येडकी तेलाच्या 10,000 नद्याचं म्हटलंय डायरेक्ट. आमची एवढीशी बाटली 2,000 रुपयाला विकत येत. अनॉइंटिंग ऑइल, अभिषिक्त सेवकांनी अभिषिक्त प्रार्थना करून अभिषिक्तपणे तयार केलेलं अभिषिक्त तेल लावा, तेलच लावा. या ठिकाणी लिहिलंय हजारो येडके. आता एका येडक्याची किंमत, एका मेंढराची किंमत किंवा एका बकरीची किंमत सर्वसाधारण 10,000 आहे. 10,000. या ठिकाणी म्हणतो हजारो, म्हणजे 1,000 नाही म्हटलं, हजारो, म्हणजे ते 99,999 पण होऊ शकतात. त्याच्या पुढे लाखाची किंमत होईल. हजारो. मग एका येडक्याची किंमत जर 10,000 आहे उदाहरण म्हणून, तर या 999 येडक्याची किंमत किती झाली? एवढे जरी दिले तुम्ही काही फायदा नाही. म्हणून मी त्या कायम सातत्याने दान, दशमोस, देणगी, अर्पण याविषयी सातत्याने जे आम्ही चिंतन मनन अध्ययनामध्ये काही गोष्टी विषयी शिकलो ना, तुम्ही 2 रुपये दिले काय, 2 टोल्या दिल्या काय, पिशवीभर दिल्या काय, ते देण्याचं जे ध्येय आहे यामधून आम्हाला समाधान आणि आशीर्वाद आणि तृप्तता आहे. तसंच या ठिकाणी देखील लिहिता येतो, हजारो येडके तेलाच्या 10,000 नद्या म्हटल्यानंतर त्याचं काही लिटर मध्ये माप नाहीये. यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? नाही होणार. मग परमेश्वर जर संतोष नाही झाला तर आम्हाला समाधान कसं? आम्ही आशीर्वाद कसं काय मिळतील? आम्ही तृप्त कसे होऊ? पुढे तो लिहित आहे, माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझं थोरलं पोरग देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? मला दिलेले लेकरं देऊ का? पुढे तो लिहित आहे, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. काय बरं काय आहे ते तुला दाखवले आहे. नीतीने वागणी. पहिल्यांदा तो म्हणत आहे की बरं काय, नंतर तो म्हणत आहे नीतीने वागणी, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागे म्हणजे देवाप्रमाणे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो याच्या वाचून. बरं काय ते आपल्याला दाखवलंय. बरं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, डुप्लिकेट काय, ओरिजिनल काय, चांगलं काय, वाईट काय, शाप काय, आशीर्वाद काय, सुख काय, दुःख काय, हे आम्हाला दाखवलंय ना. मग त्यातलं बरं काय आहे हे परमेश्वराला हवं आहे. हे जर का आम्ही बरं काय आहे ते परमेश्वराला जर अर्पण केलं तर परमेश्वर त्याबद्दल आम्हाला तृप्त करतो. त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला समाधान देतो. त्याच्या बदल्यामध्ये तो आम्हाला आशीर्वादित करतो. त्याच्या बदल्यामध्ये तो आम्हाला तृप्त देखील करतो. परंतु बरं काय आहे हे समजतं का? आणि बरं काय हे समजल्यानंतर आम्ही ते बरं काय ते परमेश्वराला देतो का? परमेश्वराला आम्ही ते अर्पण करतो का?
परमेश्वरला अशा प्रकारचं बरं काम करून प्रेज द लॉर्ड म्हणतो का? परमेश्वराबरोबर च्या आज्ञाविधी नियम पाळून चांगल्यातल्या चांगल्या उत्तम सत्कृत्य आम्ही करून मग प्रेज द लॉर्ड म्हणतो का? तर आम्हाला आशीर्वाद, तर आमचं समाधान, तर आमची तृप्तता, तर आम्ही लक्की आणि भाग्यशाली. आम्हाला दाखवलंय त्यांनी. दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे बरं आहे, कारण हे ज्ञान आम्हाला आईच्या गर्भाशयामध्येच मिळाले. परमेश्वराने ज्या ज्या व्यक्तीला निर्माण केलेलं, निर्माणकर्त्याने निर्मिती जी बनवली त्या निर्मितीला बरं काय आणि वाईट काय हे केवळ मनुष्यालाच ठाऊक आहे. जनावराला माहित नाही काय बरं काय वाईट. पण अधिक जर सोप्या भाषेत जर म्हणायचं सांगितलं ना, एक कुत्र असतो, कुत्र, आणि त्याला मालक लहानपणापासून वाढवतो. जसं त्यांच्या लेकरांना भाकरी त्याचं संगोपन करतो, अशाच प्रकारचं, एवढं लेकरासारखं नाही जे लावित इतका काय भरपूर, परंतु लावतो. आणि ते कुत्र त्याच्या दारात लहानचं मोठं होतं. पण ते कुत्र आहे ना, मालकाचा वफादार राहतं. ज्यांनी त्याला पालन केलं, ज्यांनी त्याला पोषण केलं, ज्याचे त्यांनी संरक्षण केलं, ज्या वेळेस तो त्याच्या मर्यादित येतो त्यावेळेस तो त्या मालकाचं संरक्षण करतो. ते इमानदारी, बेईमानदार नाही. गाढव आहे ना, गाढव, त्याला कुठे काही करा, तो आपल्या मालकाच्याच घरी जाणार, दुसरीकडे जाणारच नाही. बैल दिवसभर त्याला किती कुणाच्या वावरात जाऊन चरून येऊन द्या, आपल्या मालकाच्याच गोठ्यात जाणार. मग जनावर जर परमेश्वर त्या मालकाला ओळखतात, जनावर पशु परमेश्वरच्या प्रति समान नाही. ते परमेश्वराने ती निर्मित केली, आम्ही निर्मित झालो, पण तो आम्ही परमेश्वरच्या प्रति समान झालो. मग जे निर्मिती जर निर्माण करत्याला स्मरती, किंबहुना मुके जनावर जर त्यांचं पालन पोषण करणाऱ्याला जर ओळखतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे जगतात, तर तुम्ही आणि मी विशेष करून किती प्रमाणात आम्हाला बरं आणि वाईट समजलं पाहिजे. ते हे ज्ञान आम्हाला दिलेलं आहे, बरं आणि वाईट. कारण परमेश्वराने ज्यावेळेस निर्मिती केली त्यावेळेस त्यांना सांगितलं हे कर, ते कर, ते कर, ते कर, पण नेमकं हे नको करू, कारण ते बरं आणि वाईट आहे, ते चांगलं नाही, ते पापाचं आहे, ते शापाचं आहे, ते घाताचं आहे, ते दुःखाचं आहे, ते पिढ्याचं आहे, ते समस्येचं आहे, ते जीर्ण आहे, ते दुष्ट आहे, ते ताडण देणार आहे, ते न्यायी आहे, त्याच्यामुळे दंड होईल. हे बरं नाही, हे चांगलं नाही, हे वाईट आहे, यापासून उन्नती होणार नाही, यापासून समाधान मिळणार नाही, यापासून आशीर्वाद मिळणार नाही, यापासून तृप्तता होणार नाही, यामुळे तू भाग्यशाली ठरणार नाही. जे जे चांगलं आहे ते घे. मग आता प्रत्येक मनुष्याला माहिती आहे चांगलं काय, नव्याने शिकवण्याची गरज नाही, कारण मनुष्य उत्पन्न झाल्यानंतरच त्याला बरं काय आणि वाईट काय हे समजतं. आणि म्हणून तर आम्ही बाप्तिझम कधी करतो, 18 वर्षाच्या आसपास, की त्या व्यक्तीला संपूर्ण समजलं पाहिजे बरं काय वाईट काय. पण आताच्या भावी पिढीला 2-3 वर्षांमध्ये समजत बरं काय वाईट काय, आमचं काय तुमचं काय. लहान लेकर असतात ना छोटे छोटे, हे आमचंय, हे तो तुमचंय, लगेच समजत. आता 18 वर्षाची गरजच नाही पडत. 18 वर्षाच्या अगोदरच निबरे झालेत सगळी, त्यांना वय पूर्ण होतो दम नाहीये. आता सगळं समजत बरं काय वाईट काय. मग जर बरं काय आहे हे समजत आहे तर त्यांनी बरं करावं, वाईट काय हे जर समजत आहे तर त्याचा दंड सोसण्यास तयार व्हावं. 2 ऑप्शन आहेत. परमेश्वर जबरदस्ती कुणावरच करत नाही कोणत्याच गोष्टीशी. आणि मग आम्हाला समाधान कसं मिळेल, आशीर्वाद कसं मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो, हे मनुष्या बरं काय ते त्याने तुला दाखवले आहे. आता तुम्हाला आणि मला ते दाखवलंय, याजक साहेबांना दाखवलंय, पाळक साहेबांना दाखवलंय, बिशप साहेबांना दाखवलंय, फादर असतील, भंतीजी असतील, काजी असतील, हबप असतील, ज्ञानी पंडित असतील, मूर्ख असतील, जे काही XYZ असतील, सगळ्यांना समजतं की बरं काय आहे. मग आम्ही तसं करावं हे परमेश्वराला हवं आहे. परमेश्वराला काय हवं आहे, तर आम्ही चांगलं करावं हे परमेश्वराला हवं आहे. मग ज्यावेळेस आम्ही चांगलं करावं हे परमेश्वराला हवं असणारी गोष्ट आम्ही परमेश्वराला देतो, त्यावेळेस परमेश्वर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला समाधान, तृप्तता, आशीर्वादित
लक्की आणि भाग्यशाली आणि धन्यता आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचं सार्थक करतो. जोपर्यंत आम्ही परमेश्वराला काय हवंय हे समजत नाही, आम्हाला काय हवंय एवढंच आमचा मुद्दा असतो. प्रत्येकाचं गाणं तेच आहे. प्रत्येक बिलोस भाऊ बहीण आई वडील देवाचे अभिषिक्त सेवक सेविका यांचं फक्त एकच गाणं आहे, एकच प्रार्थना आहे, एकच विनंती आहे, एकच मागणी आहे, एकच रट आहे, एकच आट आहे, एकच इच्छा आहे, एकच अपेक्षा आहे, एकच संकल्पना आहे, एकच प्लॅन आहे, एकच बेत आहे, एकच विनंती आहे, ती म्हणजे परमेश्वराला मला हे हवंय. असं नाही वाटत परमेश्वराला तुला काय हवंय, काय देऊ तुला. आम्ही पेशंटला भेटायला गेलो म्हणतो ना दवाखान्यात गेल्यानंतर, काय आणू तुला खायला, काय आणू तुला, काय पाहिजे तुला, काय हवंय तुला. परमेश्वराला कधी म्हणतो का प्रभू तुला काय हवंय माझ्या जीवनातून. तुमचा पैसा अडका बंगला गाड्या घोड्या, तुमचा दान दशमोल देणगी तुमचे अर्पण हे नकोय प्रभूला. आणि यांनी तो प्रसन्न नाही होत नाही आणि हे त्याला नकोचे. हे ह्या लोकांसाठी, परमेश्वरासाठी नाही. ठीक आहे तुम्ही त्यांना देता म्हणजे मला देऊ नका असं म्हणायचं नाही, कारण मी वचनाचा गैरअर्थ सांगणार नाही. परंतु या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, परस्पर देवाला नमस्कार कसा घालो, होम बली 1 वर्षाची वासरे घेऊन त्याच पुढे येऊ काय, हजारो येडके तेलाच्या 10 सहस्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय, माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय, माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपलं पोटचं फळ देऊ काय. एवढे पवित्र आपले फळ अर्पण करायला प्रभूला. तो अर्पण झाला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याने त्याचं प्रथम फळ दिलं. परमेश्वर यहोवाने निष्पाप निष्कलंक पवित्र शुद्ध न्याय्य राजाधिराजच असणार, सार्वभौमत्व असणार ते दिलं. तेव्हा आम्ही नीट झालो. आमचे पोरं चरा चरा जरी कापले ना काहीच पवित्र होणार नाही आमचे, कारण आम्ही पवित्र नाही आणि आमचे लेकरही पवित्र नाहीत. एकच होऊन गेला, जो होता, जो आहे, जो येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचं फळ देऊ काय. परमेश्वर मी तुला देऊ का माझं पोटचं फळ, माझा ज्येष्ठ पुत्र देऊ काय, 1 वर्षाचं वासरू देऊ का, नद्याभर तेल देऊ का, दान देऊ का, दशमन देऊ का, देणगी देऊ का, दानपत्र देऊ का, पावती फाडू का, काय पाहिजे काय तुम्हाला, गाडी घेऊन देऊ का, जागा देऊ का चर्चला, खुर्च्या देऊ, टेबल देऊ, लाईट बिल भरू का, पाणीपट्टी भरू का, सतरंजी देऊ का, मागचे पडदे देऊ का, फॅन देऊ का, एसी देऊ का, काय देऊ प्रभू मी, काय देणार आहेत तुम्ही, काय तुमची दालत आहे. आणि तुम्ही जरी दिलं हे परमेश्वर तुम्हाला वाटतंय का प्रसन्न होईल, आणि हे दिल्यावर तुम्हाला समाधान वाटेल. हा मी चर्चला अमुक फलानं विस्तानं दिलं तेवढं समाधान लय छाप मध्ये, मी चर्चला अमुक फलानं विस्तानं दिलं लय आशीर्वादित. ह्या दिल्याने नाही तुमच्या, याचा अर्थ असा नाही मला म्हणायचं का देऊ नका, तुम्ही देत राहा. दिल्याने काही तुम्हाला कमी पडणार नाही, पण जैगिक पद्धती तुम्ही असं काही परमेश्वराला अर्पण करा की त्याच्या बदल्यामध्ये परमेश्वर सार्वकालिक वतनाचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला देईल. तुम्ही असं काही परमेश्वराला सादर करा, असं काही परमेश्वराला तुम्ही द्या, परमेश्वराला तुम्ही जे काही हवं आहे ते म्हणजे तुम्ही द्या, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल सार्वकालिक वतनासाठी इथंही आणि तिथंही. आम्ही जगातली गोष्ट परमेश्वराला अर्पण करतो. जसं काय आम्ही बनवली ती, अहो निर्माण करता तो, चारणारा तो, शक्ती देणारा तो, सांभाळणारा तो, संरक्षण करणाराही तो, ज्ञान बुद्धी देणाराही तो, शक्ती सामर्थ्य देणाराही तो, सुरक्षित ठेवणाराही तो, घरून डबा भरून कामावर नेणाराही तो, तिथं दिवसभर काबाड कष्टात सांभाळणाराही तो, ऍक्सिडेंट धोक्यापासून सांभाळणाराही तो, पगार जागेवर यायला सांभाळतो तो, सगळ्या गोष्टी करणारा तो. आम्ही काय देतो नेमकं त्याच्यातलं, आणि देतो तो देतो काय देतो, सपोर्ट. 1 लाख रुपये समजा इन्कम जर एका महिन्याला एका व्यक्तीला असली, तो देऊन देऊन काय देणार आहे परमेश्वरला, 10,000 रुपये. हा मी दशमांश देतो, 1,000 दानपत्राचं धरा, 4,000 रुपये देणग्या दिल्या, झाले 15,000 रुपये, 5,000 आणखीन देऊन टाकले, 20,000 रुपये, 80,000 तो मालक आहेच ना. पण हे जर डामडावलासाठी जर दिलं ना, भिकार पण 100% येणार,
100% येणार. कारण जे परमेश्वराला हवंय ते आम्ही न देता जगातल्या गोष्टी आम्ही परमेश्वराला अर्पण करतो आणि वरून म्हणतो नाही त्यांनी त्याचा उपयोग कसंही करू, ते त्यांचा प्रश्न, तो याजक साहेबांचा प्रश्न, तो त्या संदेशांचा प्रश्न, आम्ही देवाला म्हणून दिलंय, देवाला दिलं तर मग द्या ना देवाला. देवाला काय दिलंय तुम्हाला माहिती का? तन मन दिलंय का? तुम्हाला सांगायला सोपं वाटतो, तन मन धन अर्पूया त्याला. द्या मग, तनही द्या, मनही द्या, धनही द्या, बाकीचं काहीच देऊ नका, आहे की नाही? काय दिले? मिखाच्या ग्रंथामध्ये मिखा जो संदेष्टा, भविष्यवक्ता, देवाचा सेवक, तो या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वराला काय हवाय पहिल्यांदा शोधा. परमेश्वराला काय हवाय आणि आमच्या याजक साहेबाला काय हवंय आणि तुम्हाला काय हवंय आणि मला काय हवंय. 3-4 लोक घडीभर मला याजक समजू नका, मी तुमच्या मधलाची एक. आम्हाला काय हवंय? जगातल्या गोष्टी. ओके. याजक साहेबांना काय हवंय? हे त्याचं खाणं पिणं, राहणं, उठणं, टेटस फिटस, त्याला हे हवंय. मग परमेश्वराला काय हवंय? या याजकांनी आणि बिलवस भाऊ बहिणी आई वडिलांनी म्हणजे आम्ही हा विचार केला आहे का? हा विचार करून आम्हाला ते समजलं आहे का? आम्ही कधी म्हटलो की परमेश्वर तुला काय हवंय माझ्या जीवनामधून? परमेश्वर देवाप्पा माझं जीवन जर तुम्हाला दिलेलं आहेस तर या जीवनातून तुला काय देऊ मी? काय तुला अर्पू प्रभू? मी काय तुला अर्पू? काय अर्पू? आम्ही म्हणतो आमचे विकार. अहो त्यांनी विकार घालून टाकले. आमचा थोडाफार पैसा अहो तोच देतोय. आम्ही थोडासा वेळ देऊ ना प्रभू प्रार्थनेला. अरे जिवंतच तुला ठेवलंय, थोडासा वेळ देऊन तू काय काय करणार आहेस? काय लय मोठा लय झेंडा लावणार आहेस का? काय तू काय देणार आहेस नेमकं? परमेश्वरच्या आज्ञा, विधी, नियम, परमेश्वरचं सत्य, परमेश्वरला काय हवाय, परमेश्वरचं काय म्हणणं आहे, परमेश्वरची काय इच्छा आहे, परमेश्वरचा काय प्लॅन आहे, परमेश्वर कशा कोणत्या गोष्टीनं आमच्यावर समाधानी होईल, कोणत्या गोष्टीनं परमेश्वर आमच्याविषयी तृप्त राहील, कोणत्या गोष्टीमुळे परमेश्वरला आनंद होईल आणि कोणत्या गोष्टीमुळे तो आम्हाला बहुगुणित आणि आशीर्वादित करेल, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी याजक वर्ग आम्हाला सांगत नाही. हे खेदाची आणि दुःखाची आणि शर्मेची आणि लाजेची गोष्ट आहे. ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या पाहिजेत आणि या न सांगितल्यामुळं माझे अनेक भाऊ बहीण आई वडील या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत. तर या ठिकाणी तो लिहित आहे की हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. जर बरे आहे ना, बरं चांगलं, हे परमेश्वरने आम्हाला दाखवलेलं आहे. मग आम्हाला आज प्रत्येक गोष्ट, जी काही गोष्ट बरी वाटते आम्हाला, हे आम्हाला परमेश्वराने दाखवलेलं आहे. जर ती तुम्हाला आणि मला समजली आहे तर आम्ही बरं करणं हे परमेश्वराला हवंय. आम्ही चांगलं करणं हे परमेश्वराला हवंय. आम्ही दया, या ठिकाणी लिहिले नीतीने वागणे. आता परमेश्वराला काय हवंय? आणखी नीतिमत्तेने वागणे, नीतिमानपणाने वागणे, न्यायाने वागणे, खरेपणाने वागणे, सत्याने वागणे, आजादुजापणा न ठेवणे, गर्व अभिमान व्यर्थ फुसरकी लबाडकी मनात ठेवून न वागणे, याला म्हणतात नीतीने वागणे. मग असं वागणाऱ्या व्यक्ती ही अपेक्षा परमेश्वराची आहे. दुसरा म्हणतोय आवडीने दया करणे. दया करताना आवडीने केले पाहिजे, आवडीने. जसं बिर्याणी आवडती ना आपल्याला, बिर्याणी आवडती, चांगल्या चांगल्या पदार्थ आवडत ना आपल्याला, आवड मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून, तसं तो म्हणतो आवडीने दया करणे. दया करायची तर आवड पाहिजे. हे करायची म्हणून करायची नाही, द्यायचं म्हणून द्यायचं नाही, तर आवड पाहिजे आम्हाला. हे परमेश्वराचे गुणधर्म आहेत, हे परमेश्वराची कार्यपद्धत आहे, हे परमेश्वराचे फेवरेट आवडणाऱ्या गोष्टी आहेत. हे परमेश्वराला हवं आहे. याचा भुकेला आहे परमेश्वर. तुम्ही रात्रंदिवस जरी तुंतुन वाजवलं, रात्रंदिवस जरी आराधना केली, रात्रंदिवस जरी मेसेज देत बसले, रात्रंदिवस जरी प्रार्थना करीत बसली, काही लोकांवर पायी जरी केलं, पण ह्या गोष्टी आमच्या जीवनात नाहीत, समाधान नाही, तृप्तता नाही, आशीर्वादित नाही आणि कोणताच प्रकार नाही. पण जर आम्ही ह्या गोष्टी करायला शिकलो
तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वर आशीर्वादित करेल, तृप्तता करेल. आपला सातत्याने गेल्या 54व्या भागामध्ये आपण यावर चिंतन मननाधीन करत आहोत. पुढे तो लिहित आहे, आपल्या देवासमागमे म्हणजे देवासारखं, देवाच्या बरोबर, देवाच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्याप्रमाणे राहायचं. आता देव कसा वागला, देव कसा उठला, देव कसा बोलला, याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला मानव रूप आमच्यामध्ये पाठवून त्याने आम्हाला क्लिअर करून दिले. म्हणायचंच नाही देव कसं वागवतो, देव कसं उठतो, देव कसं बसतो, देव कसं चालतो, देव कसं राहतो, देव कसं खातो, देव कसा पेतो, देव कसं नेटवर्क चालवतो. म्हणायचंच नाही. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपाने स्पष्टरित्या उदाहरण म्हणून त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवून दिला आणि तो जीवन जगला, पापविरहित, शापविरहित, आज्ञाभंगात त्याचा विषयच नाही. सत्यामध्ये, फेस टू फेस, रियालिटी मध्ये, गरिबीमध्ये त्याची निंदा झाली, त्याने उलट केली नाही. हा एवढं नक्की शास्त्री पुरुषावर चाबूकच काढला. हा मग एक त्याचाच प्रकारे हे पण गुण असले पाहिजे. देवाच्या सेवकामध्ये, बिलिओस भावा बहिणीमध्ये हे पण गुण असलेच पाहिजे. कारण जर या मंदिराचा नाश होतोय आणि आम्ही वर तोंड करून बघतो तर मग परमेश्वर त्याचा हिशोब घेईल. म्हणून हे सगळे गुण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्ताला बरं काय, चांगलं काय, वाईट काय ते समजायचं. आणि म्हणून तो म्हटला, बरं ते घ्या, चांगलं ते घ्या, वाईट ते फेकून द्या, 60ची 70 वेळेस क्षमा करा, हे करा, ते करा, हे करू नका, ते करू नका. त्याने त्याच्या प्रॅक्टिकल जीवनामधून दाखवून दिलं. तो नीतीने वागला, त्याने अन्याय केला नाही, तो लाभासाठी तोंडपूजापणा केली नाही, त्याने आवडीने दया केली. श्रीमंत येऊ, गरीब येऊ, कसा येऊ, त्याने दया प्रत्येकावर केली. दरिद्री लाजर दया केली. एक तो आजारी पडलेला लाजर म्हणजे तो मेलेला लाजर, गरीबच होते, ते काही एवढे श्रीमंत नव्हते. भिकारी, आंधळे, लंगडे, पांगळे, बांगळे, वाकडे तिकडे, पेरले झालेले, बरेच प्रकारचे आजारी झालेले, महारोगी, ज्यांच्याकडे लोक जात नव्हते, ज्यांना शिवत नव्हते, स्पष्टरित्या तिथे गेला, आवडीने दया केली. आणि एवढंच नाही, ते डुप्लिकेट माणूस होता जख्खाई नावाचा, लोकांना लुटून लुटून लय लोटफोड झाला होता, देव लय श्रीमंत गडगंज, त्याच्यावर देखील तशीच दया केली. त्याला पण समजून सांगितलं, यांनाही समजून सांगितलं. त्याने तुझा भाव केलाच नाही. मग आमच्यामध्ये त्याच ख्रिस्ताचे गुण पाहिजेत, आमच्यामध्ये तोच प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लिहिल्याप्रमाणे आपल्या देवा समागमे राहून, म्हणजे आमच्या देवाप्रमाणे राहायचंय आम्हाला. प्रभू येशू ख्रिस्त 33.5 वर्ष या ठिकाणावर राहिला. आता आम्हाला परमेश्वराने बरंच आयुष्य दिलं, ते धन्यवाद प्रभू. बरंच झालं आज प्रत्येक विश्वासणारे लोक 33.5 वर्षातच नाही जात. देवाची दया आहे. आपल्याला 33.5 डबल 6.5 जवळजवळ 67 वर्ष तर 100% आयुष्य. कारण तो म्हणतो 60, 70 आणि शक्य असल्यास 80. म्हणजे प्रभू येशूनी जगात जगला 33.5 वर्ष. तिथून पुढे आम्हाला 33.5 ची किती झाली, 66, 67 वर्ष. आम्हाला 70 पासून चालू केलं, 60 पासून. देवा समागमे, देवासारखं, देवा समान, देवाच्या नियोजनानुसार राहायचंय. आम्ही राहतोत का? राहत असाल तर समाधान, राहत असाल तर आशीर्वाद, राहत असाल तर तृप्तता. आता तुम्ही म्हणतात आम्ही कसे राहतो, पण आम्ही तृप्त आहोत. आमेन, प्रेज द लॉर्ड. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. नरकात अधोलोकात गेलो समजून आम्ही कसंही वागू, आम्ही समाधानी आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत. आमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी, आमच्याकडे नावलौकिक आहे, आमच्याकडे रांगा लागतात, लोक आमच्या अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आम्ही भेटत नाहीत. वेटिंगला असतात लोक, भेटायचे लाख रुपये घेतो आम्ही. जवळजवळ प्रार्थना करायच्या डोक्यावर हात ठेवायचे 25,000 रुपये घेतो आम्ही. जोक नाही. एवढा मोठा पॉवर आम्हाला तुम्हाला तिथे गेल्यावर समजल. हे पॉवर
आणि हे समाधान आणि आशीर्वाद आणि जगिक तृप्तता तिथे गेल्यावर नरकात नाही पिटू पिटू पळू पळू हाणलं ना मग समजून तुम्हाला, तसं काही समजणार नाही. कारण बऱ्याच अंशी काय होतं माहिती का, लाड करून 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 पोरं डोक्यावर मुतायला लागत आहेत, मुतायला. थट कानात वगळं, तोंडात वगळं, सगळ्या अंगावरच वगळं. तुम्ही डोक्यावर घ्या, खांद्यावर घ्या, अजून त्याला शिडी लावून ठेवा, परंतु योग्य त्या समय योग्य त्या गोष्टी त्याच्यावर करा. नसल विषय सोडून द्या. हे बायबल सांगतय. बायबल सांगतय तुझा भाऊ जर चुकत आहे ना त्याचा तू सांग. तो एकटा नाही ऐकलं ना दोघा जणच सांग. दोघांचं नाही ऐकलं मंडळीच सांग. मंडळीचंही नाही ऐकलं तर मग गेट आउट. परंतु तू त्याला त्याचा शत्रू समजू नको. तू त्याला कदाचित न जाणो एक दिवस परमेश्वर त्याला पश्चाताप बुद्धी देईल आणि तो पुन्हा एक वाट प्रभूकडे वळेल. आणि म्हणून देवा सगळा मागे देवाच्या समान, देवाच्या सारखं, देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे, देवाने दिलेल्या आज्ञाविधी नियमाप्रमाणे राहून नम्र भावाने चालणे, नम्रपणे चालणे, नम्रपणे वागणे. आमचा नम्रपणा फक्त घेण्यापुरता असतो. आमचा नम्रपणा जो आहे ना, आतापर्यंत माझ्या 22 वर्षाच्या सेवेमध्ये आमचा नम्रपणा फक्त घेण्यापुरता असतो. आणि इकडं भिकाऱ्यासारखे असे हात पुढं करायला इतका माणूस नम्र होतो, इतका तोंडात गोडवा, इतकी तोंडात साखर, इतकं मासूम चेहरा, आणि काय ते वा 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 वा, काय त्या झोका फेक्या, काय ते ऍक्टिंग करतात. मोठमोठाली हिरो इंटरनॅशनल, नॅशनल, त्याच्यापेक्षा आणखीन कोणत्या जेवढ्या मीडिया असतील ना याच्यापेक्षा खतरनाक ऍक्शन घेतात केवळ लाभासाठी. आमचं नम्र भावना फक्त तिथंच. नम्र भावना द्यायच्या टायमाला नसती. मी एक साधं उदाहरण सांगतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक गरीब हीन दीन, अनेक लोकांकडे बऱ्याचशा गोष्टीची वाण होती, उणीव होती, त्यांना गरज होती, त्यांना मदतीची गरज होती. आणि गरज असताना मोठमोठ्या मिनिस्ट्र्या आमच्या या भारत देशामध्ये, भारत देशाच्या बाहेर पण आहेत. भारत देशामध्ये मोठमोठ्या मिनिस्ट्री आहेत. सगळ्या राज्यांनी मोठमोठ्या मिनिस्ट्री आहेत, मोठमोठे चर्चेस आहेत, मोठमोठ्या संस्था आहेत, आणि अरबो खरबो रुपये पडून आहेत तिथं. ज्यावेळेस त्यांच्या बिलियर्स भावांना, लेकरांना गरज पडली ना, यांचे फोन बंद, यांच्या संस्था बंद, यांचे चर्च बंद, यांचे मंदिर बंद, यांचं आउट गोईंग सगळं बंदच. ज्या लोकांकडून दानपात्राची एवढुले पत्र्याचे डबे दिले, रुपया 10 रुपये जमा करून जे बॉक्स आम्ही दुसरीकडे दिले, आणि आज ज्या रुपया टाकणाऱ्या लोकांना गरज पडली, त्यावेळेस तुमचे गेट बंद, त्यावेळेस तुमच्या संस्था बंद, त्यावेळेस तुमचे फोन नंबर बंद, त्यावेळेस तुम्हाला बाहेर निघायचं नाही. आणि ज्या वेळेस ऑनलाईन येऊन सेवा करायला लागली, त्यावेळेस ऑनलाईनला गुगल पे, आमका पे, फलना पे, कोणते पे चालू केली, तेव्हा लाजा शर्मा नाही वाटल्या का? इथं नम्रपणा कुठे गेला? डब्बा देताना नम्रपणाने दिला, आणि डबा जेव्हा गेला आणि जेव्हा त्या डब्यावाल्यांना थोडस काही देण्याचा समय आला, संधी आली, एक सुवर्ण संधी आली देवाचा गौरव करण्याची, देवासारखं राहण्याची, देवासारखं उठण्याची, देवासारखं दया करण्याची, देवासारखं कृपा करण्याची, देवासारखं माया प्रेम लावायची. ज्यावेळेस लोक भुकीने होते, परमेश्वरने 5000चं चिन्ह या जेवणाचा चमत्कार केला. कशासाठी केला? त्या टायमिंगला त्यांची भूक जाणली त्यांनी. ज्यावेळेस एखादा आजारी आला, त्याची आजार पण जाणलं त्याने, त्याला आरोग्य दिलं. जो कोणी ज्याच्यासाठी आला त्याला त्या पद्धतीने त्याला वाट लावलं. ज्यावेळेस जखाईचं तारण झालं तर जखाय म्हणला, तू जे काय पाप केलेलं आहेस, तो म्हणला की मी जेवढं काय घेतलं मी दुप्पट तिप्पट देईन. त्याने देऊन टाकलं. मग जर साध्या बिलियर्स भाऊ बहीण आई वडील जर देवासारखं जगतो, तर आज आम्ही इतक्या वर्षाचे जे बिलियर्स आहोत किंवा लीडर्स आहोत किंवा याजक आहोत किंवा आणखीन कोणी पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, पोप साहेब, महागुरु, स्वामी, फादर, काय भंतीची काळजी अबप जेवढे कुणी असतील, आम्हाला नाही समजलं का देवा समागर राहावं? देवाला काय हवं आहे? म्हणून मिखाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 6 ची हेडलाईन्स आहे की परमेश्वराला काय हवं आहे. परमेश्वराला काय हवं? मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ?
मग या ठिकाणी तो लिहित आहे की नीतीने वागणी, बरे काय ते करणे, आवडीने दया करणे, देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो? काय मागतोय बरं परमेश्वर याच्या पलीकडे? काय काय मागतोय? काय बिलिवस भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, परमेश्वर याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय मागतोय? परमेश्वर म्हणतो का तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्या? परमेश्वर म्हणतो का तुमचा बंगला माझ्या नावावर करून द्या? परमेश्वर म्हणतो का मला पण इस्रायलला घेऊन जाणार? एक वेळेस तुम्ही दोघं जण जातात, नवरा बायको, तुमच्या पोरांना न्यायला सुरुवात केली, आता थोडे थोडे नातेवाईक सुरुवात केली, मला पण एखाद्या टायमाला घेऊन जा ना इस्रायलला. परमेश्वर म्हणतो का असं काही? तो म्हणतो भाऊ तुम्ही इस्रायलला जाऊन बंगले घ्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुम्ही मला काय हवं आहे ते पहिलं शोधा. हे बाकीच्या बाह्य स्वरूप मला देऊच नका, दाखवूच नका, म्हणूच नका प्रभू मी इस्रायलला गेलतो. प्रभू विचार मग गेलता तर मी काय करू त्याला? तू स्वर्गात येतो का बघ पहिला. तू इस्रायलला मत जाऊन आला, इंडोनेशियाला जा, न्यूयॉर्कला जा, टोकियोला जा, अमेरिकेला जा, इंग्लंडला जा, थायलंडला जा, आणखीन जेवढे स्थान येतं तिकडे जा, कुठं जायचं तिथं जा. स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी मात्र परमेश्वरचे गुणधर्म आमच्यामध्ये पाहिजे. तिथं ना आमची प्रॉपर्टी, ना आमची सेवा, ना आमची मिनिस्ट्री, ना आमचा स्टेटस, आणि ना आम्ही किती वेळेस इस्रायलला गेलो आणि किती लोकांना संदेश दिला, याच्याशी काही नाही. परमेश्वर म्हणतो मला जे हवं होतं ते तुझ्याकडे आहे का? ते तू जीवन जगत असताना तू ते प्रॅक्टिकल रित्या केलंस का? तर तुमचं समाधान, आशीर्वाद आणि तृप्तता त्यावर पडेल. आणि म्हणून 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तुम्हाला आहे परमेश्वर या नगरास हाक मारित आहे. आजही वेळ गेलेली नाही. कदाचित बरं काय आहे हे आम्हाला माहिती असून देखील जर आम्ही केलेलं नसेल तर याचा अर्थ आम्ही परमेश्वरच्या आज्ञाच्या विरोधात वागलेलो आहे, याचा अर्थ आम्ही पाप केलेला आहे, याचा अर्थ पापाचं वेतन मरण, मरण म्हणजे सार्वकालिक दंड जर आम्हाला मिळत असेल तर आज परमेश्वर तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या नगरास हाक मारित आहे, तुमच्या आणि माझ्या मंडळीस हाक मारित आहे, तुमच्या चर्च मध्ये हाक मारित आहे, तुमच्या याजक साहेब, बिलीवर साहेब, जेवढे कोणते साहेब आहे या प्रत्येकाला परमेश्वर हाक मारत आहे. जो शहाणा आहे, जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो. जे शहाणी आहेत ना, शहाणी जनरल नॉलेज शहाणी नाही बरं का, आत्मिक शहाणी. कारण जगामध्ये जगिक शहाण्याला उत आलाय, उत फुटाफुटावर मिळतात, घरा गणित मिळतात. आत्मिक शहाणी लय कमी येतं. काही तर याजक वर्गच आत्मिक शहाणी नाही, तर बाकीच्यांना मोजायचं काही विषयच नाही. स्पष्टरित्या सांगतो, जरा थोडस कानाला जरा थोडस खडतर वाटत, पण हे खरंय. याजक लोकच शहाणी नाही. कारण शहाणी असते तर त्यांनी त्यांच्या मेंढराचा योग्य तो सांभाळ केला असता. शहाणी असते तर माझ्या मेंढराचं काय दुखतंय, माझ्या मेंढराला काय कमी आहे, माझ्या मेंढराची निजण्या उठण्या बसण्याची व्यवस्था मी केली का, माझ्या मेंढराचं मी दूध घेतो, लोकर घेतो, कातडी घेतो, खुरे खातो, नख्या खातो, माझ्या मेंढराला मी चारा देतोय का? घ्या ना तुम्ही, घ्या, दान घ्या, दशमांश घ्या, देणगी घ्या, अर्पण घ्या, काय घ्यायचं ते घ्या. आणि मी तर म्हणतो बिलिवस भावा बहिणीने आई वडिलांनी उदारपणे आणि दशमांशापेक्षा जास्त द्यावं, पण तितकीच काळजी देखील त्यांची घेतल्या जावी. जर परमेश्वर संपूर्ण सृष्टीची काळजी घेते आणि जर तुम्हाला आणि मला जर काळजी वाहक, काळजी करणारा एक कुणीतरी सुवार्थिक, कुणीतरी पास्टर, कुणीतरी पाळक, कुणीतरी शिक्षक, कुणीतरी प्रेषित, कुणीतरी संदेष्टा जर केलेला आहे, किंवा साधं विश्वासणारं जर केलेलं आहे, किंवा मला बरं वाईट जर समजणारं ज्ञान जर परमेश्वराने दिलेलं आहे, तर आम्हाला आज परमेश्वर हाक मारित आहे. आता जो शहाणा आहे ना तोच तुझे नाम ओळखितो. पुढे लिहिते तुम्ही दंडाचे व तो नेमणाऱ्यांचे ऐका. तुम्ही दंडाचे व तो नेमणाऱ्याचे ऐका. आम्हाला जड वचन तर अजिबात चलत नाही. आम्हाला फक्त आमच्या खेळी कुशलीची वचन असलो, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. भविष्यवाणी जर करायला लागलो, बघा कसे कमेंट येतात, दाना दाना दाना. आणि इतके लोक नाही, 200-500 लोक भविष्यवाणीवर जमले असते. हे 4 आणि 5 आणि 6 आणि 10 आणि 14 लोक हे ओरिजिनल लोक आहेत. हे देवाकडून आलेले लोक आहेत. हे शहाणे लोक आहेत. यांना सगळ्या गोष्टी समजतात. यांचा माप कधी पण कमीच असतो. भविष्यवाणी बघा, भविष्यवक्ते तुम्ही लाईव्ह फेसबुकला एखाद्याचा कार्यक्रम बघा, जे प्रोफेसी करतात ना भविष्यवाणी, तेल पाणी,
रोमाला तुकडी बिकडी किंवा बोल बच्चन फिकीत येत किंवा एखाद्याचं प्रकटीकरण सांगते, त्यांच्या लाईव्हला बघा लोक किती असतात. जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखितो, जसे की तुम्ही आणि मी शहाणे आहोत. पण आता आपण आपल्या मनाने म्हणतो, तुम्ही मी तुम्हाला म्हणतो शहाणी, आणि आता तुम्ही म्हणणार पाळत पण शहाणाच असं करा जरा. पण परमेश्वरने आम्हाला शहाणा केलेलं आहे. मग शहाणा केल्यावर आम्हाला समजत बरं काय वाईट काय, खोटं काय खरं काय, सत्य काय असत्य काय, नीती काय अनिती काय. शहाण्यांना हे समजतं, वेड्यांना मूर्खांना नाही समजत. तुम्ही दंडाचे होतो नेमणाऱ्याचे ऐका. 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणताय, अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेलं धन आहे का? आमच्या कुटुंबामध्ये अन्याय करून मिळवलेलं धन आहे का? असेल समाधान मिळणार नाही, असेल आशीर्वाद मिळणार नाही, असेल तृप्तता होणार नाही, जैविक पद्धतीने देखील आणि आध्यात्मिकतेचा विषयच नाही. आणि म्हणून आम्ही जर कुठल्या प्रकारच्या अन्यायाने दुष्टाईने आमच्या घरात जर काही आणलेलं असलं, ओळखून जायचं. हे गरज मोडणारी 60 70 80 90 100 वर्षाचं आयुष्य मोडणारी, पण अधोलोकात मात्र आमचा कार्यक्रम होणार. कारण बायबल असं सांगतं, जिथं तुमचं धन असेल तिथंच तुमचं मनही लागेल. मग धन धन करून मन मन करून पैसा पैसा करून ना असेच भंगतील, आणि तिकडं अधोलोकात जाऊन थैयक ताता होईल. अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? प्रश्न केलेला आहे. मग हाच प्रश्न तुम्हाला आणि मला आज परमेश्वर करत आहे. आमच्या घरामध्ये अन्यायाने दुष्टाईने ठोसाठुशीने लुबाडून लाभासाठी दुसऱ्याला टोपी घालून, दुसऱ्याचं नुकसान करून, दुसऱ्याचं वाटोळं करून, दुसऱ्याला कैचीत घालून, काय काय करून, चोरी मारी खोटं लबाड काय असेल ते करून, हे दुष्टाईने मिळवलेलं अन्यायाचं धन आमच्या घरात आहे काय? नसेल प्रेज द लॉर्ड, असेल आजच वेळ बदलण्याची. जे झालं ते झालं, कारण परमेश्वर महान आहे. त्याचा एकुलता एक पुत्र परमेश्वर महान आहे. आम्ही पश्चाताप केल्यानंतर त्या पापांची क्षमा तो करतो. परंतु आमचं कार्य काय आहे? परमेश्वरला काय हवा आहे? तो परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करतो. मग परमेश्वरला काय हवा आहे? की ती क्षमा झाल्यानंतर आम्ही पुन्हा एक वार त्या घाणीत जाऊ नये, पुन्हा एक वार ती काशी करू नये, पुन्हा एक वार ते पाप करू नये, पुन्हा एक वार तो अन्याय करू नये, पुन्हा एक वार ते आज्ञाभंग करू नये, पुन्हा एकदा खोट्याची आवड धरू नये, पुन्हा एकदा त्या नामधारीपणामध्ये घुसू नये, पुन्हा एक वार त्या जगाची मैत्री करू नये. ही परमेश्वरला हवंय. आम्ही म्हणतो जाऊ द्या, परमेश्वरने एकदा माफ केलं, आपण सुरक्षित झालो, आपला फायदा झाला, जाऊ द्या पुढच्या वेळेस बघू. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वाढलो, असं केल्याने तुम्ही आणि मी स्वतःची फसवणूक करून घेत आहोत. म्हणून तो पुढे लिहित आहे, दोषास्पद असे उणे माप त्यांच्या घरात असते काय? दोषास्पद, ज्याला दोष लागन असं माप. माप म्हणजे काय? तराजू, देणं घेणं, ज्याला किलो लिटर मिलीलिटर ML KM GM काय काय म्हणतात. तर असं आता हे केवळ पदार्थ मोजण्याच नाही, याच्यामध्ये आणखीन एक दुसरा देखील त्याचं प्रकटीकरण आहे. पण तो आपला विषय धन्य समाधानी आशीर्वादी सार्थक तृप्त लक्की भाग्यशाली या असल्या कारणाने आपण या गोष्टीला फाटा देत पुढे जाऊया. दगलबाजीची तागडी ठेवून खोट्या वजनाची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय? नाही. तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. सगळे श्रीमंत नाहीत बरं का, परंतु बरेचसे श्रीमंत आता जे सध्याला जे झालेले श्रीमंत आहेत ना, आणि त्यातली त्यात देवाच्या नावाखाली झालेले जे श्रीमंत आहेत ना, हे मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 12 प्रमाणे तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. 100% भरलेले आहेत. हे काही कुठं वावरात खुरपायला गेलेलं नाहीत, हे काही कुठं ऊसात दारे धरायला गेलेलं नाहीत, हे काही सरपणाच्या मोळ्या ऐकायला गेले नाहीत, हे काही पेंटिंग कामाला करायला गेलेलं नाही, हे भिकारी कामाला गेलेलं नाही, आणि हे कशालाच गेलेलं नाही. एवढी गडगंज संपत्ती आली कुठून?
जेवढं आहे त्यात समाधान माना ना. नाही मानलं मग ह्या मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 12 प्रमाणे तेथील श्रीमंत सगळेच नाहीत. पुन्हा एक वार ऐका, सगळेच नाहीत पण तेथील श्रीमंत. आपल्याला समजत नाही श्रीमंती कशी आली, कशी कमवली. आपणच साक्ष होतो, काही नव्हतं त्याच्याकडे मागच्या वर्षी, या काही की एवढं झालं. 4-5 वर्षापूर्वी काही नव्हतं, 10 वर्षापूर्वी याला कोणी ओळखीत नव्हतं. आज याची अपॉइंटमेंट घ्यावं लागत, घेऊ द्या आज अपॉइंटमेंट पण घेऊ. पण हे कसं आहे, तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहे. मग जर आम्ही श्रीमंत आहोत आणि आमच्यामध्ये जर दुष्टता आहे तर आम्ही समाधानी नाहीत. आम्हाला समाधान मिळणार नाही. आम्ही आशीर्वादित पण नाहीत, आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. आम्ही तृप्त पण नाहीत आणि आम्हाला तृप्तही केल्या जाणार नाही. ह्या दोन्ही सांगड कशासाठी, तर एक तर आम्ही न्यायाने, धर्माने, खरेपणाने, काबड कष्टाने, सत्याने हे कमवलं नाही. म्हणून आम्ही जगामध्ये पण सुखी नाही आणि वरचा तर हिशोबच नाही. पुढं तू लिहिताय, त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपट रूप आहे. कपट. ज्यांच्या जीवनामध्ये अशा लोकांना त्रास दिलाय ना सेवकांनी, त्यांना मी तर म्हणतोय आता त्यांचं लय हृदय उल्हास झाला. असं म्हणशील वाव क्या पाळक साहेब, क्या बात, एकदम ओरिजिनल सांगितलं तुम्ही. आम्हाला अशा प्रकारचे लय सेवक भेटले हो. आमचं वाटोळं करून टाकलो पाळक साहेब, वाटोळं करून टाकलं. नाही मनात थोडेसे हे होत असेल, आहेत काही बरेचसे आहेत, कारण मला अनेकांचे फोन येतात. ही रियालिटी, ही सत्यता आहे आणि अनेक लोक ही सत्यता सांगत नाही. ही सांगायला पाहिजे का, तर ह्या गोष्टी आमच्या जीवनातून घडू नये, किंवा ज्यांनी अशा प्रकारे काही गोष्टी केल्यात ना याच्या पुढे असे लोक तयार होऊ नयेत. आणि जर झाले तर माझ्या बिलोस भाऊ बहीण आई वडिलांनी यांना ओळखावं आणि यांना गेट आउट करावं. हे गेट आउट नाही झाले तर आपण स्वतः गेट आउट व्हावं. म्हणजे संपर्कात येऊ नये. मास्क बांधायचं, गप पडायचं, सॅनिटायझर लावायचं, संपर्कातच यायचं नाही. कोविडचे जर आम्ही एवढी काळजी घेतली मरणासाठी, हे मरणार तर कधीही मारणार हो. कोविडने मरून, आजाराने मरून, असेही मरून, तसेही मरू. पण जर का प्रभू मध्ये जर मायला, म्हणजे कोणतं, पापाच्या नुसार आलेला दंड जो मरण जर का आलं तर हे सार्वकालिक अधोलोकाकडे घेऊन जात. आणि हे सार्वकालिक अधोलोकाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपण ज्या आतापर्यंत वाचल्या ह्या, आणि ह्या जर गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर आमचं जीवन कदापि तृप्त होणार नाही. आमच्या जीवनाला समाधान मिळणार नाही. आमचं जीवन आशीर्वादित होणार नाही. पुढे तू लिहित आहे, म्हणून मी हाणून भारी जखम करीतो, तुझ्या पातकामुळे मी तुला उजाड करीतो. आणि मग आपण चिंतन मन अध्ययनासाठी आज जे वचन घेतलं होतं तृप्त या विषयावर, तू खाशील पण तृप्त होणार नाहीस. तुझ्या ठाई कंगालपणा राहील. तू धनाची सारासार करशील पण ते तुला वाचवता येणार नाही, व तू काही वाचवले तरी मी ते तलवारीच्या हवाली करीन. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देऊया. बऱ्याचशा गोष्टी मिखाच्या ग्रंथ अध्याय क्रमांक 6 मध्ये परमेश्वराने तृप्त या विषयावर, समाधानी, आशीर्वादित, लक्की, भाग्यशाली, धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना अनेक गोष्टी परमेश्वराने आम्हाला दाखवून दिलेल्या आहेत. काही गोष्टी आणखी बाकी आहेत. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे आणि म्हणून आपल्याला थांबावं लागेल. म्हणून पुढच्या भागामध्ये याच वचनाच्या माध्यमातून मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 15 पासून आम्ही काही पुढे भाग पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुडणाऱ्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून स्वागत करतो. आपल्याकडे काही लाईव्ह सेशन असताना, चालू असताना काही प्रार्थना विनंती आलेल्या आहेत आणि मी विनंती करेल, जर आपल्या कोणाच्या काही प्रार्थना विनंती असतील तर कृपया कमेंट मध्ये सांगत चला. आपण प्रार्थनेच्या शेवटीला आपण जे प्रार्थना करत असतो त्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण मिळून त्यावर परमेश्वराकडे विनंती करीत आहोत. प्रार्थना विनंती आज आलेली आहे. अमोल गायकवाड परिवारासाठी प्रार्थना आलेली आहे. मनीषा
त्याचप्रमाणे मनुष्य अमोल आणि आयुष या आजारी आहेत, यांच्यासाठी अमोल गायकवाड यांनी प्रार्थना विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक प्रार्थना विनंती आलेली आहे. आदित्य जाधव आजारी आहे आणि या दोन्ही तिन्ही लेकरांसाठी आपण मिळून प्रार्थना करणार आहोत. कदाचित तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही जरी सांगितल्या नसतील तरी तुमच्यासाठी देखील आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. पवित्र थोरसेना दिसते बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर दे बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, बंधू अमोल गायकवाड परिवारासाठी, मनीषा अमोल, आयुष, त्याचप्रमाणे आदित्य जाधव आणि आणखीन लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व आमचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, प्रत्येकासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट स्नेही, त्याचप्रमाणे प्रार्थनेत आठवून ठेवतो या समाला माझ्या भारत देशासाठी, भारत देशाचे सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, माझ्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. लागणाऱ्या सर्व गरजा तुझे स्वर्गीय भांडारातून आता आम्हाला पुनर्स्थापित तुझे आभार मानतो. उत्तम असं आरोग्य या लेकरांना तू दिलंस, मी तुझे उपकार मानतो. प्रभू येशू, लाईव्ह सेशनला जी प्रार्थना विनंती आलेली आहे त्या प्रार्थनेमध्येच तुझे साक्ष निर्माण व्हावी म्हणून लागलीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात वैभवी आरोग्य सामर्थ्याचा हात प्रिय बापा त्या लेकरावर तुझी कृपा कर आणि लागलीच त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे. तुला जे काही हवं आहे ते आज वचनाप्रमाणे जे आम्ही चिंतन म्हणून अध्ययन केलंय ते त्यांच्या अंतकरणातून, मनातून तुला अर्पण त्यांनी करावं आणि प्रिय बापा त्यांचं संपूर्ण जीवन, परिवार आशीर्वादित करावा अशी देखील कृपा कर. पुन्हा एक वार ज्या कोणाचं नाव घेतलं नसेल, ज्यांच्या ज्या मागण्या कल्पना असतील, प्रभू येशूच्या नावात सिद्धीच नाही होते, तुझ्या नावाचा महिमानी करू. पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आजीचे कार्य असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.